किर्चॉफचे दोन नियम आहेत. किर्चॉफ लॉज, किर्चॉफचे दोन नियम आहेत. पहिला नियम म्हणजे जंक्शन रूल आणि दुसरा नियम म्हणजे लूप रूल. जंक्शन रूल आणि लूप रूल. किर्चॉफ जंक्शन रूल काय म्हणते? समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टर एका पॉईंटला आले तर तिथे जंक्शन बनतो. आणि जर समजा एखाद्या जंक्शनकडे I1, I2 आणि I3 करंट येत असेल तर त्या जंक्शनला सोडून जाणारं करंटसुद्धा किती असते? I1 + I2 + I3. याचाच अर्थ टोटल करंट कमिंग टुवर्ड्स जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन. टोटल करंट कमिंग टुवर्ड्स द जंक्शन is always equal to total current leaving the junction. जंक्शनकडे टोटल करंट किती आले? I1 + I2 + I3. जंक्शनला सोडून किती करंट चाललं आहे? I4 + I5. तर आपण लिहू शकतो जंक्शन रूल यूज करून, किर्चॉफचा जंक्शन रूल यूज करून I1 + I2 + I3. I1 + I2 + I3 is always equal to I4 + I5. याला म्हणतात किर्चॉफचं जंक्शन रूल. ठीक आहे. इन शॉर्ट टोटल करंट कमिंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन. आणि लूप रूल काय म्हणते? लूप रूल म्हणते कोणतं एक सर्किट घ्या, ठीक आहे. आता त्या सर्किटमध्ये करंट पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे फ्लो होते. ठीक आहे. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. जाते वेळेस काय होते? करंट म्हणजे चार्जच्या पाथमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस येतात. फॉर एक्झाम्पल रजिस्टर. तिथे एका कुलमची एनर्जी काय होते? कमी होते. जर आपण या लूपला नाव दिलं, म्हणजे सर्किटला नाव दिलं A, B, C, D आणि A, तर लूप A, B, C, D, A हा काय झाला? एक क्लोज लूप झाला. आता आपण काय करायचं? +1 कूलम घ्यायचा. व्हॉट इज दिस ब्ल्यू डॉट? इट इज +1 कूलम. तो +1 कूलम जर आपण D पॉईंटपासून पाठवला करंटच्या डायरेक्शनमध्ये, तर तो निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी जेव्हा जातो तेव्हा काय करतो? V एवढी एनर्जी गेन करतो. जेव्हा +1 कूलम निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी जातो तेव्हा तो V एवढी एनर्जी गेन करतो. आपण करंटच्या डायरेक्शनमध्ये पाठवायला कळलं ना. आता जेव्हा तो +1 कूलम या एक्सटर्नल रेजिस्टन्समधून जातो C पॉईंटपर्यंत, ठीक आहे. आपला +1 कूलम जो होता तो D पॉईंटपासून निघाला. D पॉईंटपासून A पॉईंटपर्यंत काय झालं? त्याने V एवढी एनर्जी गेन केली. मग आता A पॉईंटपासून जेव्हा +1 कूलम B पर्यंत जाईल तेव्हा काहीच होणार नाही. ना एनर्जी गेन होईल ना एनर्जी लूज होईल.
आता जेव्हा बी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंत जेव्हा 1 कुलम जाईल त्याच्या रस्त्यामध्ये कोण आलं, रेजिस्टन्स. करंटच्या डायरेक्शनमध्ये जर 1 कुलम चालला आहे तर त्या एका कुलमची एनर्जी रेजिस्टन्समधून गेल्यानंतर कमी होते. काय होते, किती कमी होते, फ्लो होणार करंट किती आहे, आय, ते रेजिस्टन्स किती आहे, आर. किती एनर्जी कमी होते, आय आर एवढी. आणि तो +1 कुलम कुठं पोहोचतो शेवटी, बीपासून सीपर्यंत. मग सीपासून परत डीपर्यंत आल्यानंतर त्यानं एनर्जी गेनसुद्धा करत नाही, लूजसुद्धा करत नाही, कारण रस्त्यात कोणीच नाही. परत कुठं आला, डी पॉईंटपाशीच. बघा सुरुवातीला तो डी पॉईंटपासून निघाला होता, ठीक आहे. आपला +1 कुलम डीपासून निघाला होता आणि गोल फिरून कुठं आला, परत डीपाशीच आला. कळलं ना. याला म्हणतात एक क्लोज लूप. म्हणजे एक चक्कर कंप्लीट केल्यानंतर 1 कुलम जेवढी एनर्जी घेतो तेवढीच एनर्जी वाटेमध्ये सोडतो. म्हणजे परत डी पॉईंटपाशी आल्यानंतर त्याची एनर्जी किती राहिली असेल, 0. म्हणजे नेट एनर्जी गेन आणि नेट एनर्जी लूज 0. जेवढी एनर्जी पुरी होती डी पॉईंटला तेवढीच तिथं राहणार आहे. कळलं ना. हेच प्रिन्सिपल आपण कोणत्याही डिफिकल्ट क्वेश्चनमध्ये अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक सर्किट आहे. ठीक आहे. आता या दोन्ही क्रिचॉफचं जंक्शन रूल आणि लूप रूल या दोघांचं यूज करणारे एक एक्झाम्पल मी देतो. ते एक्झाम्पल म्हणजे सपोज आपल्याकडे एक लूप आहे किंवा एक सर्किट आहे. एक सर्किट, त्याच्यामध्ये एक सेल आहे 4 वोल्टची. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. मग अगेन एक पॉझिटिव्ह टर्मिनल, एक निगेटिव्ह टर्मिनल. या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 5 वोल्ट. एक रेजिस्टन्स आहे किती वोल्टचं, किती ओहमचं, 200 ओहमचं. आणि परत रस्त्यामध्ये अजून एक रेजिस्टन्स आहे किती ओहमचं, 60 ओहमचं. आणि मध्ये अजून एक रेजिस्टन्स कनेक्ट केलं आहे 20 ओहमचं. ठीक आहे. आपण आपल्या सोयीनुसार सिम्बॉल्स देऊन ठेवूया. या सेलचं पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स V1, या सेलचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स V2. हे रेजिस्टन्स R1, हे रेजिस्टन्स R2 आणि हे रेजिस्टन्स R3. ठीक आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, पहिल्या सेलमधून किती करंट बाहेर येईल, I1. दुसऱ्या सेलमधून किती करंट बाहेर येईल, I2. ठीक आहे. पॉईंट्सला नावं द्यायचे तर तुम्ही देऊ शकतात. A, B, C, D. सोपं जातं थोडंसं, गरज नाही. करंट I1 आणि करंट I2 आल्यानंतर टोटल करंट किती बनतं, I1 प्लस I2. कळालं. हेच करंट परत स्प्लिट होतं. I2 आणि इकडे I1. ठीक आहे, समजलं. आता या सेलमधून I2 निघालं तर असा I2च रिटर्न येणार. आणि या सेलमधून जर I1 निघालं
तर असं I1च रिटर्न येणार. ठीक आहे. तर इथं आपण क्रिचॉफचा जंक्शन आणि लूप रूल यूज करू शकतो. एक्झाम्पल घ्यायचंच असेल तर नाव द्या फॉर ABC लूप. ABCA ट्रायंगल ABCA. मैं हायलायटर फिरवतो. ABC आणि A ह्यासाठी. बघा पॉईंट ए एक जंक्शन बनतोय. पॉईंट ए काय बनलेला आहे? जंक्शन. ए पॉईंटला I2 एवढं करंट यायलं आहे, I1 एवढं करंट खालच्या सेलमधून यायलं आहे आणि I2 एवढं करंट वरच्या सेलमधून यायलं आहे. टोटल करंट किती झालं? I1 प्लस I2. टोटल करंट किती निघून चाललं आहे त्याला आपण I3 म्हणू. सो I3 इज इक्वल I1 प्लस I2. ठीक आहे. सिमिलरली सी सुद्धा एक तेच जंक्शन बनलं. ए आणि सी सेम जंक्शन आहे, जिथे I1 आणि I2 ॲड होऊन I3 बनालं आहे, जे R3 रेजिस्टन्समधून चाललं आहे. या R3 रेजिस्टन्समधून चाललं आहे आणि तेच I3 नंतर स्प्लिट व्हायला आहे I1 आणि I2 मध्ये. कळलं का? आता या लूपला बघा ACDA लूप. ACDA या लूपसाठी सेम जंक्शन रूल. सी या पॉईंटला जंक्शन बनायलं आहे, तिथं I3 स्प्लिट व्हायला आहे, I3चे 2 तुकडे व्हायलेत, I1 प्लस I2. आपण या करंटला I3 म्हणलं आहे, या जाणाऱ्या करंटला काय म्हणलं आपण? I3. कळलं? आता लूप रूल लावून बघूया. ABCA साठी लूप रूल. आपण पॉईंट 1 पासून निघूया. शक्यतोवर तर करंटच्या डायरेक्शनमध्ये जा, पण करंटच्या डायरेक्शनमध्ये गेला नाही तर साईन कन्व्हेन्शन्स उलटे लावायचे आहेत. त्यामुळे आपण काय करूया, पॉईंट ए पासून स्टार्ट करूया. आपला +1 कुलम एकतर इकडे पाठवता येतो नाहीतर इकडे पाठवता येतो, पण आपण सहसा करंटच्याच डायरेक्शनमध्ये जाऊया. ठीक आहे. ए पासून +1 कुलम सी पर्यंत चालला आहे. काय होतं? करंटच्या डायरेक्शनमध्ये रेजिस्टन्स आलं, एनर्जी कमी होते. काय होते? आपला +1 कुलम कुठपर्यंत पोहोचला? सी पर्यंत. तर काय होईल? ए पासून सी पर्यंत करंट किती चाललंय? I3 म्हणजे I1 प्लस I2 एवढं करंट चाललंय. रेजिस्टन्स किती होतं रस्त्यामध्ये? R3. किती होतं? R3. एवढी एनर्जी एका कुलमची कमी होते, म्हणून इथं द्यायचं मायनस. काय द्यायचं? परत एकदा जर सांगतो, आपला +1 कुलम ए पासून सी कडे चाललाय करंटच्या डायरेक्शनमध्ये. करंटच्या डायरेक्शनमध्ये जेव्हा 1 कुलम जातो तेव्हा रस्त्यामध्ये रेजिस्टन्स आल्यानंतर एनर्जी काय होते? कमी. IR एवढी. I किती आहे? I1 प्लस I2. R किती आहे? R3. ठीक आहे. आता आपण सी पॉईंटपासून बी कडे जाऊया. कुठं जाऊया? बी कडे. करंटचीच डायरेक्शन आहे बघा, करंटच्याच डायरेक्शनमध्ये आपण चाललोत. वाटेमध्ये कोण आलं? रेजिस्टन्स. आता काय होते? एनर्जी कमी होते. काय होते? एनर्जी किती कमी होते? IR एवढी. I किती आहे? त्या R1 मधून जाणारं करंट किती आहे? R1 मधून जाणारं करंट आहे I2. सो I2 इंटू R1 एवढी एनर्जी कमी होते जेव्हा आपला एक कुलम सी पासून जेव्हा बी कडे जातो तेव्हा I2 इंटू R1 एवढी एनर्जी त्याची काय होते? कमी होते. कुठं पोहोचले आपण? बी पाशी. ठीक आहे. आता बी पासून परत कुठं येऊया? ए पाशी. आता बी पासून जेव्हा आपला एक कुलम ए पाशी येतो तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये सेल किंवा बॅटरी लागली तर किती एनर्जी वाढेल? V2 एवढी एनर्जी वाढेल. ठीक आहे ना, करंटच्या डायरेक्शनमध्ये.
सो प्लस V2 आणि पोचला कुठं परत ए पाशी. बघा ध्यान द्या, आपण ए पासून निघालो होतो आणि परत ए पाशीच पोचलो करंटच्या डायरेक्शनमध्ये. तर V2 एनर्जी वाढली. तिथंच पोचल्यानंतर एक इक्वेशन बनलं 0 असं, हे एक इक्वेशन बनलं. असंच ACDA लूपमध्ये सुद्धा एक इक्वेशन बनते. कोणत्या लूपमध्ये? ACDA लूपमध्ये सुद्धा एक इक्वेशन बनते. कुठून निघूया आपण? करंटच्या डायरेक्शनमध्ये. आपण डी पासून निघूया. चला, कुठूनही निघता येते, काही घेणदेण नाही. आपण डी पासून निघूया. करंटच्या डायरेक्शनमध्ये जायचं. करंटच्या डायरेक्शनमध्ये डी पासून ए पर्यंत जाऊया. रस्त्यामध्ये काय? शेल आणि बॅटरी. एनर्जी काय होते? वाढते. किती वाढते? V1 एवढी. 4 वोल्ट म्हणजे V1 ना. V1 एवढी एनर्जी वाढली. जेव्हा आपला एक कुलम डी पासून ए पर्यंत जातो तेव्हा एनर्जी किती वाढली? V1. आता तोच एक कुलम जेव्हा ए पासून सी पर्यंत जातो तेव्हा त्याची एनर्जी काय होते? कमी होते. रेजिस्टन्स आहे ना रस्त्यात, करंटच्या डायरेक्शनमध्ये चालले आपण, रस्त्यामध्ये रेजिस्टन्स आहे, तर एनर्जी किती कमी होते? मायनस करंट किती आहे? I1 प्लस I2. रेजिस्टन्स किती आहे? R3. कुठं पोचलो आपण? पॉईंट सी पर्यंत. आता तो एक कुलम सी पासून परत डी पर्यंत जेव्हा येईल तो रस्त्यामध्ये एक रेजिस्टन्स लागते. करंटच्या डायरेक्शनमध्ये रेजिस्टन्स लागलं की एनर्जी कमी होते. काय होते? कमी होते. किती कमी होते? IR एवढी. आय किती आहे? I1 एवढं. आर किती आहे? R2 एवढी एनर्जी काय व्हायली? कमी. आणि आन्सर काय ते डी पाशीच पोचल्यानंतर 0. अशा प्रकारे व्हॅल्यूज ठेवून द्यायच्या